शाश्वत विकास टॉपिक, त्याच्यामध्ये MDG SDG यावर राज्यसेवा पूर्व परीक्षेला हमखास प्रश्न असतो आणि कंबाईनच्या नवीन पॅटर्ननुसार मुख्य परीक्षेला यावर प्रश्न यायला लागले. सो याच संदर्भात हा एक प्रश्न फ्रेम केलेला आहे इथं MDG आणि या मिलेनियम डेव्हलपमेंट गोलमध्ये कोणत्या घटकाचा समावेश होतो असा हा प्रश्न आहे. आता खाली पर्याय वाचल्यानंतर आपल्याला सगळे ओळखीचे वाटतात का, कारण आपण MDG आणि SDG दोन्हीचाही अभ्यास करत असतो. इथं सेग्रिगेशन जास्त इम्पॉर्टंट आहे, तुम्हाला ते दोन्ही करता आले पाहिजे आणि परीक्षेमध्ये गेल्यानंतर सेम असेच आयोगाचे ट्रॅप किंवा कीवर्ड्स हे तुम्हाला कन्फ्युजिंग करणारे असतात आणि तो ट्रॅप आयडेंटिफाय केला की मग उत्तर बरोबर देता येतं. खाली ऑप्शन बघा. आता दारिद्र्य उपासमार याचं निर्मूलन करणे, यस इट इज अ पार्ट ऑफ MDG. पर्यावरणाची शाश्वतता हा पण MDGचा पार्ट येतो. ज्यावेळेला तुम्ही इथे येता, इथं प्राथमिक आरोग्य सेवांचे सार्वत्रिकरण, आता प्राथमिक सार्वत्रिकरण शब्द वाचलेला असतो MDG मध्ये, पण आरोग्य सेवांचे नाही आहेत. कशाचे? शिक्षणाचं, प्राथमिक शिक्षणाचं सार्वत्रिकरण, म्हणजे हा पर्याय इथे चुकीचा ठरतो. सेम तुम्ही खाली आलात ड ला, सर्वांना विनामूल्य आणि सुरक्षित पेयजल. आता सुरक्षित पेयजल हा वाचलेला असतो MDG SDG संदर्भातच काहीतरी आहे, पण तेच नेमका MDG बद्दल आहे का SDG बद्दल आहे? सो हा जो पर्याय आहे हा SDG बद्दल आहे, MDG बद्दल नाही. पण प्रश्नात काय विचारलंय? MDG. आणि एकंदरीत सुपरफिशियल स्टडी जर आपण केला वरवर, तर चारही पर्याय हे ओळखीचे वाचण्यातले वाटतात आणि मग बऱ्यापैकी विद्यार्थी या पर्यायाकडे जाण्याची शक्यता असते परीक्षेमध्ये. सो हे उत्तर नाही. आपलं उत्तर काय? फक्त अ आणि क, पर्याय क्रमांक 2. सो कन्क्लुजन, इथून पुढे शाश्वत विकासामध्ये MDG SDG करताना प्रॉपर सेग्रिगेशन, बायफर्गेशन करणं अपेक्षित आहे, तरच तुम्ही असे प्रश्न टॅकल करू शकता. थँक्यू सो मच.